नवीन रेसिपींसाठी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची आपली ही सोलकढीची रेसिपी थोडी नवीन आहे, वेगळी आहे, पण लहान मुलांनाच नाही तर सर्वांनाच नक्की आवडणार। मग सुरू करूया। सोलकढीसाठी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये मी घेतला आहे हा ओला नारळ, ही बडीशेप, जिरा आणि ही थोडी साखर। सोलकढीसाठी मी हे कोकमचा आगळ घेतलेला आहे। ह्याऐवजी तुम्ही गरम पाण्यात कोकम भिजत घालून ते पाणी देखील घेऊ शकता, पण हे आगळ बाजारात सहजपणे उपलब्ध असतं। आता मी ह्या आगळमध्ये थोडं पाणी घालून ठेवत आहे आणि जे बाकी आपलं हे साहित्य आहे ज्यामध्ये ओला नारळ, बडीशेप, जिरे, साखर हे आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। ह्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये थोडं मीठ देखील घालायचं आहे। थोडं हे असं वाटून झाल्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून आणखी आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे पहा, हे आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे। आता तुम्हाला किती लोकांसाठी कढी बनवायची आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही नारळ घ्या। आता हे नारळाचं दूध आपल्याला ह्या कढीमध्ये घालायचं आहे। तर तुमच्याकडे एखादा पातळ कापड असेल किंवा रुमाल असेल तर त्याच्या मदतीने हे नारळाचं दूध आपल्याला हे आता ह्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। ही सोलकढी ह्यामध्ये आपण मिरची घेतलेली नाही आणि त्यामुळेच लहान मुलं अगदी आवडीने ही सोलकढी पितात, पण बडीशेप आणि जिरा ह्यामुळे ह्याला एक खूप छान फ्लेवर येतो। आता ही कढी आपण थोडी टेस्ट करून बघूया, म्हणजे ह्यामध्ये साखर, मीठ काही कमी झालं असेल तर ते आपल्याला ह्यामध्ये ॲड करता येईल। परफेक्ट। आता ह्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून ही तुम्ही प्यायला घेऊ शकता, पण जर तुम्हाला ही सोलकढी थंड प्यायची असेल तर तुम्ही ती थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा ह्यामध्ये थोडा बर्फ घालून ती तुम्ही सर्व करू शकता। पण लहान मुलांना कोथिंबीर आवडत नाही, तर शक्य असेल तर कोथिंबीर न घालता त्यांना ती प्यायला द्या। आणि आजची ही आपली सोलकढीची रेसिपी थोडी नवीन आहे, वेगळी आहे। आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।